नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पितृपक्षामध्ये तुम्हाला जर श्राद्ध करणं शक्य नाही तर या 5 पैकी एक उपाय तरी तुम्हाला निश्चितच करायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर हे 5 उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यामुळे तुमची पितृदोषापासून नक्कीच मुक्ती होईल. तर ते कोणते उपाय आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून सुरू होत असून 2 ऑक्टोबरला तो संपणार आहे. तर पितृपक्ष म्हणजे काय? तर पितृपक्ष या काळामध्ये आपल्या पितरांचं आपण स्मरण करण्याचा काळ असतो हा. म्हणजे जे आपले वाडवडील वारलेले आहेत, निधन पावलेले आहेत, त्यांचं स्मरण या काळामध्ये केलं जातं आणि या काळामध्ये आपण जर त्यांचं स्मरण केलं तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही आपल्याला मिळते. पितरांच्या आशीर्वादानं जीवनात प्रगती आणि मानसन्मान वाढतो आणि त्यामुळं पितृपक्षात तुम्हाला ही काही कामे आहेत ती आवर्जून करायची आहेत. पितृपक्षामध्ये पितरांची पूजा आणि श्राद्ध विधी केले जातं बघा. असं केल्यामुळं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि यावेळी पितृपक्ष 18 सप्टेंबरला सुरू होऊन 2 सप्टेंबरला संपणार आहे. खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी आहेत ज्या रोज तुम्ही करायला हव्यात, लक्षात ठेवायला पाहिजेत. तर जीवनात सुखशांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया पितृपक्षातील कोणती जी कामे आहेत महत्त्वाची, जी केल्याने आपल्या जीवनात प्रगती होते आणि पितरांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळून जातो. ती कामे कोणती आहेत ते आता आपण पाहूया. सर्वात पहिलं ते म्हणजे जल अर्पण करणं. मैत्रिणींनो, आपण पितृपक्षात दररोज तर्पण करावं. परंतु ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही. ज्यांचे आईवडील हयात आहेत त्यांनी काय करायचं आहे बघा, त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचं आणि अधिष्ठाता देवताचं ध्यान करायचं. मग सूर्यदेवाला जल अर्पण करायचं. आता सूर्यदेवाला जेव्हा आपण जल अर्पण करतो तेव्हा आपल्या अधिष्ठात जे देवत आहेत त्यांना आपण ध्यान करून जल अर्पण करायचं. जे माता पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिण बाजूला मुख करून तर्पण करावं. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावं. हे काम आपल्याला करायचं आहे. पितृपक्षात तुम्हाला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही दररोज गाईला चारा खाऊ घालायचा. तर ज्यांना श्राद्ध करणं शक्य नाही आहे त्यांनी हे उपाय करायचे आहेत बघा. पितृपक्षामध्ये दररोज गाईला चारा खाऊ घालावा. रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी. असं केल्यानं देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने आपण गाईला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ आपल्याला मिळतं आणि पितरही संतुष्ट होतात, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहत असतो. आता पुढची गोष्ट ती म्हणजे या दिशेने दिवा लावावा. आता पितृपक्षामध्ये पितरांच्या नावानं दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण काय करायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. पितृपक्षादरम्यान आपले पूर्वज हे दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकाकडे येत असतात असं सांगितलं जातं. तसंच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करतो ना त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आपल्याला आव्हान करायचं असतं बघा. यामुळे आपलं पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. तसंच पुढचं एक गोष्ट ती म्हणजे पितृपक्षामध्ये मुख्य दरवाजावर आपण करायचं आहे एक काम. तर ते कोणतं? तर पितृपक्षामध्ये आता दररोज आपण संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडायचं. सकाळी उठल्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे. असं केल्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते, नकारात्मक आणि दोष जे काही असतील त्यापासून मुक्ती मिळते. असं केल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांती तर मिळेल आणि पितृदोषही तुमचा दूर होईल. तसंच पितृपक्षामध्ये दररोज आपण आंघोळ करताना जे पाणी वापरतो स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. आता पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागते. त्या गोष्टी कोणत्या ते या ठिकाणी पाहूयात.
पितृपक्षाच्या काळामध्ये स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. कारण पितृपक्षाच्या काळामध्ये स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. रात्री जर तुम्ही उष्टी भांडी ठेवली असतील तुमच्या घरामध्ये तर यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील आपल्याला होतो. त्यामुळं पितृपक्षाच्या काळामध्ये आपण घरामध्ये उष्टी भांडी ठेवायची नाहीत. त्याच्यानंतर एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. पितृपक्षामध्ये श्राद्ध करायला जमत नसेल तर या मंत्राचा नित्यनियमाने दररोज सकाळी तुम्हाला स्नान केल्यानंतर जप करायचा आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज आपण सकाळी स्नान केलं की त्याच्यानंतर किंवा आणि रात्री झोपण्यापूर्वी या दोन्ही वेळेला आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळून जातो आणि पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. तर हा मंत्र म्हणायचा. बघा मंत्र कोणता आहे. ओम पितृगणाय विघ्नहे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात. ओम देवताभ्यो पितृभ्योश महायोगिभ्य एवच नमः. स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा स्क्रीनवरती देते. हा मंत्र तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि हा मंत्र नित्यनियमाने दररोज सकाळी किंवा रात्री तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला काही कारणास्तव श्राद्ध करता आलं नाही तर मात्र तुम्ही या गोष्टी निश्चितच करू शकता.